आज आपण 2025 मध्ये आहे आणि इथून पुढे जर का तुमची सॅलरी हा तुमचा सिंगल इन्कम सोर्स असेल ना, तर आयुष्यात तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकणार नाही. यापुढे फायनान्शियली ग्रो करण्यासाठी या 4 गोष्टी तुम्हाला मदत करतील. नंबर 1, एखादी हाय पेइंग स्किल शिकून घ्या. आजचा काळ हा स्मार्ट वर्क किंवा हार्ड वर्कचा नाहीये, तर स्किल वर्कचा आहे. इयरली 10-15% अप्रायझल तुम्हाला फायनान्शियली ग्रो करायला मदत नाही करणार. तुम्हाला एखादी हाय पेइंग स्किल अडॉप्ट करायला लागेल. त्या स्किलसाठी जग पैसे द्यायला तयार आहे आणि अशा हजारो स्किल्स आहेत, जसं की स्टॉक मार्केट आहे, कम्युनिकेशन आहे, सेल्स आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, कंटेंट क्रिएशन आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. यातली कुठलीही स्किल जर का तुम्हाला बिलकुल फ्री मध्ये शिकायची असेल, तरीही पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये ऍटलीस्ट बेसिक लेवल पर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवावरती इंटरनेट आणि युट्यूब वरून शिकू शकता. नंबर 2, आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करा. आजच्या काळामध्ये युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. ज्यांच्या लाईफ मध्ये काहीतरी अँबिशन्स आहेत, ज्यांच्याकडे स्किल्स आहेत, अशा माणसांसोबत नेटवर्क स्ट्रॉंग करा. तुम्हाला असं वाटू शकतं की आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासोबत नेटवर्क ग्रो करून होणारच काय आहे, पण पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तुमच्या आजूबाजूच्याच लोकांपैकी खूप लोक काहीतरी मोठ्या लेवलवरती काम करत असतील. माणसांमध्ये इन्व्हेस्ट करताना नेहमी लॉंग टर्मचा विचार करा, शॉर्ट टर्मचा कधीच नाही. नंबर 3, एकापेक्षा जास्त इन्कम स्ट्रीम्स तयार करा. एखाद्या ठिकाणी शांत बसून थंड डोक्याने विचार करा की आपल्या कॅपॅसिटीमध्ये अशी काय गोष्ट आहे जी आपल्याला अजून चांगले पैसे कमवून देऊ शकते. एखादा साइड बिझनेस करता येऊ शकतो का? एखादी स्किल जी तुम्हाला फ्रीलान्सिंग मधून पैसे कमवून दे. किंवा यापैकी पण काही जमणार नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही जे कमवताय ना त्यातली 20% अमाऊंट इन्व्हेस्ट करायला शिका. तुम्ही जर म्युच्युअल फंड किंवा SIP जरी केलात ना, तरी लॉंग टर्म मध्ये तुमच्यासाठी चांगले असेट निर्माण होते. म्युच्युअल फंड्स आणि SIP विषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज संध्याकाळपर्यंत होपफुली येऊन जाईल. तो व्हिडिओ पूर्ण बघा.